काय राव, लग्न झाल्यावर किती मजा असते. सगळं काही मनानच कारभार असतोय. बायको भाकर टाकून देते, आयतं जेवण पाणी टाकून आंघोळीला. काही टेन्शनच नसतं राव. मग लगीन कधी होईन काय अनु, मी वाटच पाहू राहिलो लवकर पोरगी भेटायची. चिंगी चांगली राव माझ्या मामाची पोरगी, पण ती मला लाईनच देत नाही. मी थकलो तिच्यावर लाईन मारू मारू, पण मी मारणार नाही हो. आणि त्या मामाची जाणीन. पप्प्या पागल झाला काय रे तू? दिवसा ढवळ्या स्वप्न पाहू राहिला काय? चिंगी चिंगी काय म्हणत होता? काय हो मग, तू इथं काय करू राहिली? डोळे उघडून मग स्वप्न पण पाहू देत नाही. मला सांग, तू या सगळ्यात चिंगीच कहून आली आणि चिंगी बद्दल काय म्हणत होता? मी माझ्या भविष्याचा विचार करत होतो. इतका विचार करायला काय झालं तुला? आम्ही मेलो का? तुम्हाला तर मग काही देणं घेणंच नाही ना. मध्ये तर लग्नाचं वय झालंय, मग तुम्ही काय विचार करून नाही राहिले. अरे माकड तोंड्या, तुला तुपल्या चड्डीचा नाडा बांधता येतो का? लग्नाचा विचार करायला चालला, लय बडबड करू राहिला का? हो मग, माझ्यात काय कमी आहे? तू मध्ये इतकं नाव ठेव राहिली तर माझ्या चड्डीचा नाडा बांधायला गावातले लोक येते का? मी इतका लहान राहिलो का आता? तू काय दिवे लावले रे? तू लग्न करून द्यायला? मग तुला मी लहानच वाटतो ग? अहो माझी डिग्री झाली, डिग्री. कशाची डिग्री केली रे तू? म्हशी बाजाराची डिग्री केली का? ये येऊन जाऊन घरात पडेल राहतोय. तुला काय माहिती हो, मग ते डिग्री घालून बसून असते. ते मुक्त विद्यापीठात तसंच असतंय, नुसतं पेपरला जावं लागतंय. तू घरात बसून डिग्री घेऊ राहिला आणि त्या चिंगीचे स्वप्न पाहू राहिला. ती चिंगी माहिती तुला काय करते? तर पालीवर पाली टाकायला गेली ती. ते पारी टाकायला नसतं, ते पारी टेक्निक आहे, पारी टेक्निक. ती चिंगी कुठं, तू कुठं? तुला शोभती का ती? अरे तुपला मामा जर असं म्हणलं मी तर तो मामा डायरेक्ट घरी येणं बंद करन, मग प्लान त्याचा संबंधच मोडून टाकन त्यो. जाऊ दे, तू तर मग साथ नाही देत, पण मी माझ्या आपणच राजी करतो. आता मामाच्या कानावर टाकायला सांगतो. अरे तुपला भाऊ मावस भाऊ नाही का इजा, त्याला नाही म्हणलं तुपल्या मामानं. तो इंजिनियर आहे, घर बांधणारा. काय ते इजा पण तिच्यावर टप केले? मला माहितच नव्हतं हे. थांब त्याला दाखवतोच आता. ते इजून तुपलं लागतं का रे बाबा? तुपल्याकडं काही शेती आहे, काही सगळं आहे, पण तू 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 तुपलं काही करत नाही ना. आणि ते पोरग मोठा इंजिनियर आहे, लाख भरपाई नाही त्याला. मी चाललो आता माझ्या बापालाच त्याच्या कानावर शब्द टाकायला सांगतो. आणि मग चिंगी नाही दिली ना, तर मी आयुष्यभर लग्न करणार नाही आणि त्याच्या प्रॉपर्टीत तुला हिस्सा टाकायला लागतो. मग तुला बिना लग्नाचं मुंजाच हिंड नाही. का मग मी तो लेकरू का दुसरं कोणाचं आहे? तू काहून इतका विरोधात रे माया? माय देखो कुठं गेले? गावाचा मी इथं बसलोय, दोघं पण दिसून नाही राहिले. काय गप्पा मारू राहिले का नु तिकडं? ओय पप्प्याची माय, पप्प्याची माय. काय म्हणता पप्प्याचा बाप? काय म्हणता? मला आवाज देत होता तुम्ही? तुमचं काय कुचूर चालू आहे त्या पप्प्याच्या खोलीत तिकडं? अहो काय सांगा तुम्हाला, त्या पप्प्याला चिंगीचा नाद लागलाय. कोणती चिंगी आता ही? कॉलेज मधली काय एखादी पोरगी? अहो दुसरी तिसरी कोणी चिंगी नाही, माझ्या भावाची चिंगी. म्हणतं करीन तर मामाचीच करीन. काय आपला गाडो पप्प्या चिंगीचे स्वप्न पाहू राहिला? अरे याला मुक्त विद्यापीठातून डिग्री काढता येईना अजून, आणि ते चिंगीचे स्वप्न पाहू राहिला. हा कुठे आहे ती पप्प्या? त्याला बोलव इकडे, त्याला दाखवतो जरा. पप्प्या, ए पप्प्या, तो बाप तुला बोलू राहिला, इकडे ये. काय हो मग, कशाला आवाज देऊ राहिली मला? का रे गाडवा, लय आवाज वाढ लागतो. ते भटर बंद कर पहिली. काय हो बाबा, काय केलं मी भटर भटर करायला? तोही माय काय म्हणून राहिली इकडं? काय पोट राहिलं माझ्या कानावर आहे? काय सांगितलं माय मायन लावून लावून तुम्हाला माझ्याविषयी? काय रे डुकरा, मी का तुपली दुश्मन आहे का? तुपल्याविषयी तू ह्याच बापाला लावू लावू सांगायला? तुला कालच माझ्याविषयी काळजी असती ना, तर तू लगेच माझ्या मामाच्या कानावर शब्द टाकला असता माझ्याविषयी चिंगीसाठी. पप्पिया तो तोंड मुकाटा ठेवतो का? तो बाप बशील पुढं तरी फडफड फडफड चालू तोही. लय माजला का तू? लय अंगात येऊ राहिलं तो या. बाबा तुम्ही पण माझ्या ऐकूनच झाले का? मी एकटाच पडलो घरात. पप्पिया मी हे ऐकू राहिलो, हे खरं आहे का? 100% खरे बाबा, 100%. पा कसं तोंड बरं बरं करून बोलू राहिला हा, जर ढाकणी राहिला नाही आलं. काय दोघं पण माझ्यावर सुलटू राहिली आणि मग ऐकायला तयार आहे तुम्ही दोघं पण? माझ्या काय भावना आहेत? काय भावना आहे तो? काय भावना आहे? तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करून राहिले का? माझी डिग्री होत आली इथं, माझ्या 10वीच्या क्लासमेटचे लग्न झाले तसं आता, आणि मी एकटाच राहिलोय. मी समजून घ्यायला तयार पण नाही मला. सांग आता सविस्तर तो काय म्हणणं आहे पप्पिया? ही विषय इथं संपून टाकू लगे आजच. बाबा तुम्हाला फोन फायनलच सांगतो बरं का एकटाच. मग ती चिंगी
आवडती आणि त्या चिंगी सोबतच मी लग्न करणार आहे. जर का मग चिंगी सोबत लग्न झालं नाही तर मी डायरेक्ट संन्यास घेईन. मग आपल्या घराला वारसदारच राहणार नाही कोणी. तू काय वारसदाराच्या गोष्टी करू लागला? मी दत्तक घेईन एखादं, एवढी हिंमत आहे माझ्या तसं. म्हणजे तुम्हाला मग काही देणं घेणंच नाही ना, कशाला पाहिजे केलं मला. अरे पप्पी तू चिंगीच काय दुसरी पोरगी पण भेटणं मुश्किल आहे. मलाच तो लग्नाचा घोर पाडलाय. मला वाटत होतं आपलं पोरग चांगलं शिकन, मोठ्या नोकरीला लागन, मोठा ऑफिसर होईल. पण तू काय करू राहिला? घरीच बसतो, काही काम धंदा नाही, काही नाही. पप्प्या, तुला तुझ्या बापानं चौकात दुकान टाकून दिलं, तो त्याची वाट लावली. काय वाट लावली म्या, काय वाट लावली? ते एकच चूक केली म्या, कपडे उधारीत दिले माझ्या दोस्ताईला. अरे कपडे उधारीत दिले तर तो आता आणलं ना, त्याच्यामुळं मरणाचं कर्ज होऊन बसलं त्या बापावर. तो अंगावर तिकडे कडेल कपडे ना, तो मित्राच्या अंगावर आपल्याच दुकानातले नवे नवे कपडे आहेत. जाय पाय जरा जाऊन. तो आता आणलं मला, तू धंदा कसा चालला ती पण अक्कल नाही, चाला लग्न करायला. मी तुमचा एकुलता एक पोरगा असून माझ्यावर इतका अन्याय करू राहील तुम्ही. त्या कपड्याचा धंदा बंद पडत काय झालं मग? तुम्ही दुसरा धंदा टाकून देऊ शकता बरं. तू का अजून मातीत घालतो का मला? ते दुकानात टाकायचे मी दुसऱ्याकडून पैसे घेतले होते आणि आता कुठून पैसे आणू? तुला दुसरा धंदा टाकून द्यायला. ते तुम्ही तुमचं काही करा, मला नका सांगू. मग ते चिंगी सोबत लग्न करायचं म्हणजे करायचं. फक्त तुला पागल झाला कर त्या चिंगी पाई. चिंगीचा नान सोडून दे, तू दुसरी पण पोरगी भेटणं मुश्किल आहे. असं आहे का? मग मी चाललो घर सोडून. तुम्ही माझी ती इच्छा पूर्ण करून नाही राहिले ना, मी चाललो घर सोडून. आता घरातच येत नाही मी. जाय ना मग, काय वाजून काय खुटलंय तर का उपकार करू राहिला का घर सोडून चालला तर? चाललो मग आता मी चाललो. अहो तुम्ही पाहावं, आपलं एकुलतं एक लेकरू आहे, एवढं एवढं नवसान व्हायले, तुम्ही पाहावं जावं लगे. असं लेकरू असल्यापेक्षा नसलं बरं. काय बोलता तुम्ही असं? एकुलतं एक लेकरू आहे म्हटलं तर हाताच्या फोडासारखं वाढवेले हो मी त्याला. तुम्ही काही करा पण त्या चिंगी विषयी माझ्या भावाला शब्द टाका, कारण मी जर बोलले तर आमच्या बहीण भावाहीच संबंध वाईट होईल हो लगे. बरं बरं, पाहतो टाकून एकदा शब्द काय म्हणतात. तो लाडामुळेच ते पोरग बिघडलंय. तो आहे मुळे मला काय काय करावं लागू राहिलं आता. पाहतो मी आता तो भावाशी बोलून काय म्हणतो तर लग्नाविषयी शब्द टाकतो आता एकदा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की नाही? दुसरा पार्टी येणार आहे आपला पप्प्याच्या लग्नाविषयी. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.